राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार हा राष्ट्रीय पातळीवरचा विषय आहे। चर्चा सुरू आहे, मात्र निर्णय लवकरच कळेल असं राष्ट्रपती नेते बांदल यांनी म्हटलेलं आहे। त्यांच्याकडून चर्चेला दुजोरा मिळालाय। चिन्हाच्या अगोदर झालेले आहे। चिन्ह संदर्भात आता त्यांच्या वरिष्ठ पातळीवरती चालू आहे। सुप्रीम कोर्टचे काही जजमेंट आहेत, काही त्या ठिकाणी हायकोर्टचे आहेत, त्या पद्धतीने कामं चालू आहेत। लवकरच कळेल आपल्याला काय होतं। शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन करणार अशा काही चर्चा आहेत का बैठकीमध्ये? शरद पवार गट काँग्रेसमध्ये आता तो राष्ट्रीय पातळीवरचा विषय आहे। मी छोटा कार्यकर्ता आहे, पण चालू आहे, चर्चा चालू आहे, त्याप्रमाणे कळेल आपल्याला, लवकरच कळेल। थँक्यू। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार अशा चर्चा उठल्या होत्या। यावरती बांदल यांनी या चर्चेला दुजोरा दिलेला आहे। मात्र प्रशांत जगताप आणि शशिकांत शिंदे यांनी अशी कोणतीही चर्चा नसल्याचं वक्तव्य केलंय। तर या संदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे, पाहूयात। साहेबांना भेटायला मंगलदास बांदल आले होते, तर त्यांनी म्हटलं की त्यांनी सांगितलं की अशी चर्चा सुरू आहे, मात्र त्याचा दुजोरा जे आहे फायनल ते आमचे राष्ट्रीय नेते देतील। मंगलदास बांदलांवर पक्षामध्ये कशाची जबाबदारी आहे ते तुम्हीच एकदा क्लिअर करावं। मलाही विचारावं लागेल माननीय जयंत पाटलांना, कारण कुठल्या बातम्या मला कुठला राष्ट्रवादी म्हणजे आता दोन आहेत ना शरद, अच्छा मला काही यातली माहिती नाही। राज्यसभेची आता तुम्ही कुणाचं ऐकून लावली त्या व्यक्तीला विचारा ना, मला कशाला, मी तर काय तुम्हाला सांगितलेलं नाही। काही राज्यसभेचे उमेदवार जे आहेत ते जाहीर झाले। चंद्रकांत मीटिंग मध्ये पुढचं इलेक्शन, आम्ही ज्या सीट महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्हाला सगळ्यांना मिळणार आहेत त्याची माहिती आम्हाला देशमुख साहेब आणि माननीय जयंत पाटलांनी दिली। त्याच्यानंतर प्रचारातला सगळ्यांचा वेळ, त्याचं नियोजन, महाविकास आघाडीच्या पुढच्या सभा, आदरणीय पवार साहेबांचं अरविंद केजरीवालजींचीही बोलणं आत्ताच झालं। अरविंदजी आणि त्यांची सगळी टीम ही आणि आपण सगळ्यांनी एकत्र कसं काम करायचं, इंडियाचे कुठले नेते प्रचारासाठी महाराष्ट्रात येणार। तर या संदर्भात रोहित पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे, पाहूयात। यांच्या बाबतीत आपल्याला आता बैठका घ्याव्या लागतील आणि काम तिथं सुरू करावं लागेल। याबद्दलची नियोजनाची बैठक आज आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि इतर नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली इथं झाली। हे शोधावं लागेल, खोट्या बातम्या कोण पेरते। तुम्ही अरे मंगलदास बांदल थोडे आपल्याकडे आहेत, आता ते कुठल्या पक्षात आहे ते कोणालाच माहित नाही। ते इथे येऊन काही पतंग उडवायला लागले तर ते किती आपण खरं समजायचं। जाणून बुजून केलं असं वाटतं। बघा, भाजप काही लेवलला जाऊ शकतं, पण अजून पण मराठी मीडियावर आमच्या सगळ्यांचा विश्वास आहे। खासदार अमोल कोल्हे बोलतायत, थेट जाऊयात। कारण आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही पुढे जातो आणि पक्षाचं नाव निवडणूक आयोगाला जे दिलेलं आहे त्यानंतर पक्षाचं चिन्ह जे काही येईल ते चिन्ह आपल्या माध्यमातून लवकरात लवकर जनतेपर्यंत पोहोचवू। जाणीवपूर्वक पेरण्यात आल्या होत्या बातम्या, वाटतं जाणीवपूर्वक पेरण्यात आल्या होत्या बातम्या। कोणतंही तथ्य नाही, मी सुरुवातीला स्पष्ट केलेलं आहे। कारण आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही पुढे जातो आणि पक्षाचं नाव निवडणूक आयोगाला जे दिलेलं आहे त्यानंतर पक्षाचं चिन्ह जे काही येईल ते चिन्ह आपल्या माध्यमातून लवकरात लवकर जनतेपर्यंत पोहोचवू। जाणीवपूर्वक पेरण्यात आल्या होत्या बातम्या, वाटतं जाणीवपूर्वक पेरण्यात आल्या होत्या बातम्या। कोणतंही तथ्य नाही, मी सुरुवातीला स्पष्ट केलेलं आहे। कारण आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही पुढे जातो आणि पक्षाचं नाव